नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये या 2025 मध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून मदत जाहीर होते. आता ही मदत कधी मिळते तर याच्यासाठी पंचनामे देखील करण्यात आले आणि पंचनामे अंतिम टप्प्यात होते. काही जिल्ह्यांचे झाले होते आणि ज्या जिल्ह्यांचे पंचनामे झाले त्यांना ही अतिवृष्टी मंजूर झालेली होती. आता आज राज्य शासनाचा एक GR आला. या टोटल 7 जिल्हे आतापर्यंत दुसरा टप्पा जो आहे दुसऱ्या टप्प्यापर्यंत 7 जिल्हे याच्यामध्ये मंजूर झालेले, म्हणजे 7 विभाग जर आपण म्हटलं तरी चालेल. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर होता, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हे जे काही जिल्हे होते, सोलापूर पण होता त्याच्यामध्ये. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. आणि आता जो काही आजचा GR आला, आजच्या GR मध्ये दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 136 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. आता हे 36 कोटी रुपये कसे कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी जिल्ह्यासाठी, एकमेव परभणी जिल्ह्यासाठी 128 कोटी रुपये. कारण की एवढा मोठा काही पाऊस झाला होता. परभणी, बीड, लातूर या साईडला खूप काही जोराचा पाऊस झाला होता, पण बाकीचे पंचनामे राहिलेत आणि परभणीचा पंचनामा कंप्लीट झाला होता. त्याच्यामुळे परभणीसाठी 128 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याच्या पाठोपाठ पुणे विभागातील सांगली आणि सातारा याच्यातील टोटल सर्व शेतकरी जर पकडले तर यांच्यासाठी जवळपास 8 कोटी रुपये आहेत. म्हणजे टोटल जर विचार केला आजच्या GR नुसार तर टोटल 136 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. ही आनंदाची बातमी आहे. फक्त आता ही मंजूर झालेली जी काही रक्कम आहे ती लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, आता जे काही उर्वरित जिल्हे आहेत, 30 जिल्हे आहेत टोटल याच्यामध्ये, उर्वरित जे काही 23 जिल्हे आहेत, ते 23 जिल्ह्यांचा देखील आपण अपडेट देतच असणार आहोत. तो अपडेट आला की लगेच तुमच्यापर्यंत आपण तो पोहोचवणार आहे मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.